बघू शकता आपण त्या माणसाकडे बघून ती वाईट अवस्था वाटते की माणूस म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे का नाही. एका मनुष्याची अशी परिस्थिती तो आता बघितलं मी थोडा वेळ पूर्वी आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तो रस्ता झाडत होता, गटारामध्ये लोळत होता, संपूर्ण त्याचं अंग कसं भरले बघा, त्याला पायाला लागलंय. एका बाजूला आपण मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करतोय आणि आपण माणूस म्हणतो, आपण माणसाच्या जन्माला आलोय आणि त्यातल्या एखाद्या माणसाची अशी परिस्थिती बघून मला तर फार वाईट वाटतं. पण महाराष्ट्रात साताऱ्यात आपल्या रवी बोडकेसारखे चांगले काम करणारी माणसं आहेत जे एका फोनवरचं मदतीला येतात. त्यांची ही सर्व रवीची सगळी टीम एका माझ्या फोनवरती मदतीला आली आणि आता याला आपण आपल्या वेळेमधल्या सेंटरमध्ये घेऊन जाणार आहोत. मी रवीचा आभार मानेन आणि त्याचे जे कार्यकर्ते आरिफ ते याबद्दल बोलतो. दिस इज ग्रेट महाराष्ट्र, ग्रेट सातारा. नमस्कार, मी आरिफ खान. खिदमत कल सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मला बरेचसे पुण्याचे काम करण्यास भेटलेले आहे आणि आज मी सुजी सरांचा फोन आला सकाळी की असा एक माणूस इथं आढळलेला आहे. तर त्या संदर्भात आम्ही आलो, बघितलं अत्यंत वाईट अवस्थेत माणूस होता आणि बरेचसे म्हणजे सुजी सरांना ॲक्सिडेंट होता वाचला असं देखील विषय होता. त्यामुळे आम्ही धावून आलो आणि बघितलं की त्याला आता रविबाईंच्या आश्रममध्ये घेऊन जातोय आम्ही. बाकी माझे सहकारी हे शाहरुखभाई, शाहरुखभाई हे देखील आमचे सहकारी आहेत माझ्याबरोबर. आणि हेमंत सरांनी अँब्युलन्स ॲक्च्युली अगदी फ्रीमध्ये दिली मला की जावा तुम्ही आणि गाडी घेऊन जावा तुम्ही. ड्रायव्हर नसताना देखील गाडी दिलेली आहे, म्हणजे लायसन आहे का फक्त विचारा आणि गाडी दिली मला त्यांनी. म्हणजे हे इतकं गरजेचं आहे की एखाद्या मनुष्याचा जीव किंवा अगदी वेडसर लोकांच्यासाठी मदत करणारी ही संस्था आहे. अशा संस्थेला नक्की मदतीची गरज आहे आणि आपण या माध्यमातून हेच सांगूया की रस्त्यावर पडलेला गरीब माणसं जी आहेत, ज्यांना कोणच नाही, निवारा नाही, अशा लोकांना माणूस म्हणून आपण सर्वांनी मदत करणं ही काळाची गरज आहे.